जर आज भारतात मोठी मोठी धरणं नसती, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सारख्या संस्था नसत्या, इंडियन स्पेस रिसर्च ऑफ ऑर्गनायझेशनचा पाया रचला गेला नसता, तर आजचा भारत कदाचित पूर्णपणे वेगळा असता. आणि या सर्व गोष्टींच्या मागे एक नाव कायम घेतलं जातं, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू. नमस्कार, मी प्रियांका पालकर आणि तुम्ही सगळे पाहत आहात द फ्रीडम कॉलम. स्वातंत्र्यानंतर भारताला उभं करण्याचं मोठं काम करणाऱ्या देशाचे पहिले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू. आज यांची स्मृती दिन. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाची परिस्थिती खूप कठीण होती. देशाची फाळणी झाली होती, दंगली सुरू होत्या, गरिबी प्रचंड होती, उद्योग नव्हते, वीज नव्हती, रस्ते नव्हते आणि अशा परिस्थितीत भारताला आधुनिक राष्ट्र बनायचं होतं. आणि इथून सुरू झाला नेहरूंच्या निर्णयाचा प्रवास. सर्वात पहिला मोठा निर्णय म्हणजे मोठ्या धरणांची उभारणी. नेहरूंनी भरका डॅम, हिराकूड डॅम आणि दामोदर विले कॉर्पोरेशन यासारखे प्रकल्प उभे केले. ते या धरणांना अधिकृत भारताची मंदिरे म्हणायचे, कारण त्या काळात शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून होती. या धरणांमुळे लाखो शेतकऱ्यांना पाणी मिळालं, वीज निर्माण झाली आणि उद्योगांना गती मिळाली. आजही भारतातील अनेक राज्यांची अर्थव्यवस्था या प्रकल्पांवर उभी आहे. दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे शिक्षण आणि विज्ञानावर भर. नेहरूंचा असा विश्वास होता की भविष्यातील युद्ध बंदुकींनी नाही तर तंत्रज्ञानाने जिंकली जाते. त्यामुळे त्यांनी त्या काळात IIT सारख्या संस्था सुरू केल्या. AIIMS सारख्या मोठ्या मेडिकल संस्था उभ्या राहिल्या. देशात वैज्ञानिक संशोधनाला चालना मिळाली. आज भारतीय इंजिनियर्स आणि डॉक्टर्स जगभरात काम करताना आपल्याला दिसतात. त्यामागे त्या काळात ही दूरदृष्टी होती. तिसरा मोठा निर्णय म्हणजे सरकारी उद्योग उभे करणे. आजच्या काळात खासगी कंपन्या मोठ्या आहेत, पण स्वातंत्र्यानंतर भारतात मोठे उद्योगपती फार कमी होते. म्हणूनच सरकारने ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड यांसारखे उद्योग सुरू केले. यामुळे रोजगार निर्माण झाले, देशात उत्पन्न वाढलं आणि भारत औद्योगिक बनू लागला. नेहरूंचं आणखी एक मोठं योगदान म्हणजे लोकशाही मजबूत करणं. त्या काळात अनेक देशांमध्ये हुकुमशाही वाढत होती, पण भारतात नियमित निवडणुका, संसद, न्यायव्यवस्था आणि संविधान यांना महत्त्व दिलं गेलं. आज भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. त्यामागे एका काळात निर्णय घेतलेले महत्त्वाचे मानले जातात. परराष्ट्र धोरणातही नेहरूंनी भारताला स्वतंत्र ओळख दिली. त्या काळात जग 2 गटांमध्ये विभागलं गेलं होतं, एक अमेरिका आणि दुसरं ओव्हिएत संघ. पण भारताने कोणाच्याही दबावाखाली न जाता स्वतंत्र भूमिका घेतली. यालाच गुटनिरपेक्ष चळवळ असंही म्हटलं गेलं. यामुळे भारताची जागतिक प्रतिमा आणखी मजबूत होत गेली. नेहरूंनी विज्ञान आणि अंतराळ संशोधनालाही मोठं महत्त्व दिलं. अणुसंशोधन, तंत्रज्ञान, वैज्ञानिक विचार यासाठी त्यांनी मजबूत पाया तयार केला. पुढे यालाच आपण इंडियन स्पेस रिसर्च ऑफ ऑर्गनायझेशन असंही म्हणतो. त्यांनी तेही उभारलं. आज भारत चंद्रावर पोहोचतोय. त्याची बीज त्या काळात पेरली गेली होती. स्वातंत्र्यानंतरचा भारत उभा करण्यासाठी जे काही मूलभूत निर्णय घ्यावे लागले, त्यात नेहरूंची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची होती. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. जय हिंद.